बोला सदानंदाचा एकूट हर हर महादेव चिंतामण मोरया आनंदीचा उदो उदो भैरवनाथाचे चांग बल बोल बोल अंकर सदानंदाचा एकूट अगडुम नगरा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा घोडा पाव मे तोडा कमरी करगोटा येंबी हिरा मस्तकी तूर अंगावर शाल सदा लाल आरती करी मासा सुंदरी देववाळी नाना परी कोबऱ्याचा कुटका पंढऱ्याचा बडका बोल बोल अंकर सदानंदाचा एक बडकल के बडकल के भंडार बोल बोल आदरी वाग्या मुरळी खंडोबाचा भगत सलाम सलाम बोला सदानंदाचा खंडेराव महाराज की जय महादेव चिंतामण मोर आनंदीचा उदो उदो भैरवनाथाचे चांगल बोल बोल अंकर सदानंदाचा एक अगडम नगरा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा लिळा गोडा पावले तोडा कमरी करगोटा येंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा लाल आरती करी मासा सुंदरी देववाळी नाना परी कोबऱ्याचा कुटका पंढऱ्याचा बडका बोल बोल अंकर सदानंदाचा एक अडकल के बडकल के भंडार बोल बोल आदर वाग्या मुरळी खंडोबाचा भगत सलाम सलाम बोला सदानंदाचा एक खंडेराव महाराज की अचल व्यवस्थापक आमचं हे कुलदैवत आमचे वडील त्यांचे वडील आजोबांपासून हे आमची पारंपरिक हे चालू आहे आमचे म्हणजे पहिल्यापासून याची आम्हाला सेवा आलेली तर आम्ही दर दसरा वांगेसट या निमित्त आम्ही राडीचा कार्यक्रम भरीत रोडगा असे कार्यक्रम घेत असतो तर आज चंपाषष्ठी निमित्त वांगेसटचा कार्यक्रम हे भरीत रोडग्याचा राडीचा असे कार्यक्रम घेत असतो मंदिराचा साईबाबा उपासनी महाराज यांनी अनुष्ठान केले होते त्या काळी 1911 साली तेव्हापासून हे प्रथा चालू आहे असं साईबाबा एवढी आम्हाला जेवढी माहिती तेवढी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सेवा करत असतो आता हे गर्दीचं म्हणजे दसरा वांगेसट याला ही गर्दी ही असते असं पहिल्यापासून चालूच राहिले असं जय मल्हार माझं नाव संकेत पांडुरंग देव आम्ही आमची खंडोबा मंदिराची 8वी पिढी आहे सालाबादप्रमाणे आम्ही दसरा व चंपाषष्ठी या सणाचं मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो कोपरगावची सर्व म्हणजे जेवढी पण जनता वगैरे आहे ती मनोभावी दर्शन घेऊन खंडोबा जो पण नवस वगैरे केलेला असतो तो पूर्ण करण्यासाठी ठीक आहे आणि सकाळपासून इथं जवळपास संध्याकाळपर्यंत आपल्या इथं लोक दर्शन घेतात तसंच राड इथून पण त्याच्यातून परंपरा आहे पहिल्यापासून तिथून पण म्हणजे ते आहे अजून हा सन 1790 ते 1990 या कालावधीमध्ये संत विभूती या पुरातन खंडोबा मंदिरात येऊन तपश्चर्या पण केली होती त्याच्यानंतर मनोभावी दर्शन अनुष्ठान अभिषेक पण केला होता आणि या मंदिराचे बांधकाम हवे या जीर्णोद्धार व्हावा म्हणून साकुरीच्या उपासनी महाराजांनी 3 जुलै 1911 ते 5 जुलै 1911 पर्यंत साईबाबा जवळ राहण्यापूर्वी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास कडक अनुष्ठान केलं होतं याच ठिकाणी तेव्हापासून भावी भक्तांचा मंदिरावरती जी श्रद्धा आहे ती पहिल्यापासून टिकून आहे